मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच आपल्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक. छत्रपती शिवरायांनी आपलं संपूर्ण आयुष्य स्वराज्याप्रती आणि रयतेप्रती समर्पित केलं. छत्रपती शिवरायांनी मोठ्या जिगरीने आणि मोठ्या हिमतीने मुघल सैन्याचा आणि औरंगजेबाचा सामना केला. ज्या औरंगजेबाचं स्वप्न होतं संपूर्ण महाराष्ट्रावर सत्ता गाजवण्याचं, त्याचं हे स्वप्न छत्रपती शिवरायांनी मोडीत काढलं. पण अखेर 3 एप्रिल 1680 रोजी आपल्या छत्रपती शिवरायांची प्राणज्योत मालवली. शिवरायानंतर सुद्धा या स्वराज्याला पडत्या काळात ज्यांनी सावरलं ते म्हणजेच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र, म्हणजेच आपले छत्रपती शंभूराजे. छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर सुद्धा छत्रपती शंभूराजांनी दुःखाला कावटाळून न बसता मोठ्या हिमतीने आणि मोठ्या जिगरीने या मुघल सैन्याला लढा देण्याचं ठरवलं. तब्बल 9 वर्ष छत्रपती शंभूराजांनी औरंगजेबाला आणि मुघल सैन्याला झुंजवत ठेवलं आणि औरंगजेबाचं जे स्वप्न होतं संपूर्ण हिंदवी स्वराज्यावर सत्ता गाजवायचं, त्याचं स्वप्न हे छत्रपती शंभूराजांनी मोडीत काढलं आणि त्याचं स्वप्न हे कधीही पूर्ण होऊन दिलं नाही. पण मित्रांनो, काळाने घात केला आणि अखेर 1 फेब्रुवारी 1689ला आपले छत्रपती शंभूराजांना कूटनीतीने का होईना औरंगजेबाने कैद केले. संपूर्ण स्वराज्यावर खरं तर दुःखाचा डोंगर कोसळला होता. स्वराज्याचे छत्रपती मुघल सैन्याकडून कैद झाले आहेत ही बातमी वाऱ्यासारखी स्वराज्यात पसरली. छत्रपती शंभूराजांना कैद केल्यानंतर सुरू झाला तो 40 दिवसांचा रक्तरंजित असा खेळ, ज्यामध्ये छत्रपती शंभूराजांना असंख्य वेदना, असंख्य अत्याचार त्यांच्यावर केले गेले. छत्रपती शंभूराजांना संपूर्ण शरीरभर जखमा देण्यात आल्या. नाना प्रकारचे अत्याचार छत्रपती शंभूराजांवर ते 40 दिवसामध्ये केले गेले होते. आणि अखेर 11 मार्च 1689ला आपल्या छत्रपती शंभूराजांचं शिर धडावेगळं करत आपल्या छत्रपती शंभूराजांची हत्या केली गेली. मित्रांनो, खरं तर स्वराज्यातला हा अतिशय दुर्दैवी दिवस होता. आपल्या शूरवीर छत्रपती शंभूराजांना आपल्या स्वराज्यासाठी आपले प्राण गमावावे लागले होते. पण आपल्या प्राणाची पर्वा न करता छत्रपती शंभूराजांनी आपल्या संपूर्ण रयतेसाठी आणि आपल्या संपूर्ण स्वराज्यासाठी त्यांनी आपल्या प्राणाची आहुतीसुद्धा दिली. मित्रांनो, या सर्व गोष्टी सांगण्याचं कारण म्हणजे आपल्या सर्वांना एक प्रश्न नेहमी पडतो की ज्यावेळी छत्रपती शंभूराजांना कैद केलं होतं त्यावेळेस आपले संपूर्ण मावळे कुठे होते? की मावळे म्हटलं की मोठ्या जिगरीचे, मोठ्या हिमतीचे, छत्रपतींच्या एका शब्दावर कोणत्याही संकटाशी 2 हात करण्याचे धाडस ठेवणारे मावळे हे त्यावेळेस नक्की कुठे होते? त्यावेळेस त्यांनी आपल्या छत्रपती शंभूराजांना सोडवण्याचा प्रयत्न का केला नाही? का त्यांनी मुघल साम्राज्याशी 2 हात करून आपल्या छत्रपती शंभूराजांना सोडवण्याचा प्रयत्न केला नाही? हे सर्व प्रश्न मित्रांनो आपल्या सर्वांना नेहमीच पडत असतात आणि या सर्व प्रश्नांची उत्तरे आता आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, छत्रपती शंभूराजांना संगमेश्वरात कैद केलं गेलं आणि त्याच वेळेस इकडे स्वराज्यावर मुघलांची लाखोंची फौज चाल करून आली. औरंगजेबाचा सरदार जुल्फिकार खानाने रायगडाला वेढा घातला होता. आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची करून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांनी हे स्वराज्य निर्माण केलं होतं आणि त्याच वेळेस जर मावळ्यांनी छत्रपती शंभूराजांना सोडवायचा प्रयत्न केला असता तर स्वराज्याची राजधानी रायगड ही धोक्यात आली असती. आणि त्यामुळेच मुघल सैन्याचा सामना करण्यासाठी गडावरील सगळे मावळे सज्ज झाले होते. आणि त्याचे दुसरे कारण असे की ज्यावेळेस औरंगजेबाला समजलं की छत्रपती शंभूराजांना कैद केलं गेले त्यावेळेस त्यांनी छत्रपती शंभूराजांना पकडून आणण्यासाठी लाखोंची फौज पाठवली होती आणि शक्य होईल तेवढ्या मार्गावर त्याने आपले सैन्य तैनात केले होते. ज्या मार्गाने मावळे छत्रपती शंभूराजांना सोडवण्याचा प्रयत्न करतील त्या सर्व मार्गावर औरंगजेबाने नाकाबंदी लावली होती, ज्यावर एकामागून एक संकटे येतच होती. या संकटातून मार्ग कसा काढायचा हा मावळे विचार करत असताना छत्रपती शंभूराजांना औरंगजेबाच्या छावणीपर्यंत पोहोचवण्यात आले होते, जिथे मुघल सैन्याचा 5 लाख सैनिकांचा फौजफाटा तैनात होता. तरी आपल्या सर्वांना प्रश्न पडतो, सर्व मावळ्यांनी एकत्र येऊन औरंगजेबावर हल्ला का चढवला नाही? तर मित्रांनो, त्याचं कारण असं की छत्रपती शंभूराजांना संगमेश्वरातनं कैद केल्यानंतर त्यांना बहादूरगड म्हणजे धर्मवीरगडावर आणण्यात आले होते आणि छत्रपती शंभूराजांना बहादूरगडापर्यंत समतोल मार्गानेच आणण्यात आले होते. मित्रांनो, तुम्ही जर बहादूरगडाचा प्रदेश बघितला तर तिथे आपल्याला कोणत्याही प्रकारच्या डोंगरदऱ्या आढळणार नाहीत. बहादूरगड म्हणजे धर्मवीरगड हा एक भुईकोट किल्ला आहे. छत्रपती शंभूराजांना बहादूरगडावर म्हणजे धर्मवीरगडावर आणण्याचं कारण म्हणजे औरंगजेबाला माहीत होतं की जर आपण छत्रपती शंभूराजांना दऱ्या प्रदेशातून नेलं तर मावळे कशाही प्रकारे गनिमा कावा करून छत्रपती शंभूराजांना सोडवण्याचा प्रयत्न नक्कीच करतील. त्यामुळेच त्याने छत्रपती शंभूराजांना आणण्यासाठी धर्मवीरगड निवडला होता. आणि मित्रांनो, आपल्या मावळ्यांची सगळ्यात मोठी ताकद म्हणजेच गनिमी कावा.
आणि किल्ल्याचा सर्व भूप्रदेश सपाट असल्यामुळे आपल्या मावळ्यांना छत्रपती शंभूराजांना सोडवता आलं नाही. चुकून जर आपल्या मावळ्यांनी मोगलांच्या 5,00,000 सैन्याचा सामना करून छत्रपती शंभूराजांना सोडवण्याचा जर प्रयत्न केला असता तर आपले सर्व मावळे संपवण्यात आले असते किंवा ती गोष्टही अशक्य होती. त्यामुळे मित्रांनो, छत्रपती शंभूराजांना सोडवण्यात आपले मावळे अयशस्वी ठरले होते. पण असं होतं का मित्रांनो की छत्रपती शंभूराजांना सोडवण्याचा बिलकुलच प्रयत्न केला नव्हता? तर असं नव्हतं मित्रांनो. छत्रपती शंभूराजांना सोडवण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेला होता. तो कोणी केला होता आणि कसा केला होता हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया.